राजेश्वरराव चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्व स्वागत करूयात त्यांचं। महिला भगिनी औक्षण करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाकी सर्व मध्ये येऊ नका, कोणी खाली बसून घ्या सर्व। माननीय थोडासा आवाज कमी करा। माननीय खासदार सुनीलराव तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष, यांना फेटा शाल पगडी देऊन मानाची पगडी देऊन तटकरे साहेबांचे या ठिकाणी यथोचित स्वागत आहे। राजेश्वरराव चव्हाण, बळी आप्पा गवते, अमरजी नायकवाडे त्यांचं स्वागत करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं सन्माननीय नगर मान्यवरांचं स्वागत होऊ द्या। वेळ घालू नका जास्त। हे महिला कार्यकर्ते या इकडे, आता झालं तुमचं स्वागत इकडे। अहो ताईचं किरण, अहो बाकी महिला कार्यकर्ते इकडे, नंतर फोटो करा। प्रज्ञाताई तुमचं स्वागत झालं ना, आता या ना इकडं, या इकडे समोर। सर्व बसून घ्या खाली। आपल्या जिल्ह्यानं सगळे आमदार थोरल्या पवारांच्या बाजूने दिले होते, पण आता राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आणि आमच्या जिल्ह्याचा धडाडीचा नेता धनुभाऊ यांच्यामुळे पुन्हा पुनरावृत्ती होऊन हा बीड जिल्हा पुन्हा घड्याळाच्या मागे सगळ्याच्या सगळे आमदार निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहील आणि ही मी आपल्याला जिल्हाध्यक्ष म्हणून ग्वाही देतो। मित्रहो, आज या कार्यक्रमाला खासदार सुनील रावजी तटकरे साहेब, रुपालीताई चाकणकर साहेब, जिल्ह्याचे नेते, असा उल्लेख करतो म्हणून आमच्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व मुंडे साहेब, माजी खासदार आनंदभाऊ परांजपे साहेब, शिक्षक मतदारसंघाचे नेते विक्रम बाप्पा, भाऊसाहेब नाटकर, जयसिंग भैया सोळंके, इतके कार्यक्रम असताना सुद्धा माजलगावचं प्रतिनिधित्व करायला आपण आला, त्याबद्दल आपले खास आभार। कार्यक्रम सोडून आलात म्हणून जयसिंग भैया, माननीय योगेश भैया क्षीरसागर, लतीफबाई, रमेशरावजी अडसकर, पाहिली कार्यकर्ते आहेत म्हणून थोडा वेळ घेतला त्यांचे, कुणाचंही माझ्याकडून नजर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भवितव्याची वाटचाल ही अधिक गतीने करण्यासंदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घ्यायची। काय कारणाच्यामुळे अजितदादांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवून आलं किंवा ती जबाबदारी त्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागली। पक्षाच्या बैठकीमध्ये ठरवून त्या ठिकाणी तो निर्णय झाला। अपेक्षा नक्कीच आहे अजितदादांच्याकडनं तुमच्याही स्वाभाविकपणाने, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 30-35 वर्ष एक अतिशय उत्तम पद्धतीने प्रशासन कौशल्य, निर्णय क्षमतेमध्ये त्यांचा हातखंडा इतका विलक्षण आहे की त्या बाबतीमध्ये कोणाच्या मनामध्ये काय प्रवाद असू शकत नाही। संघटनेच्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य पद्धतीने खबरदारी घेऊन काम करण्याचा त्यांचा सतत त्या ठिकाणी प्रयत्न राहतो आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये ते अधिक लक्ष देतील असा विश्वास तुम्हाला आहे। तसाच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतो। पण तरी सुद्धा आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल करायची असेल तर आपल्याला इथल्याच संघटनेने एकत्रितपणाने अधिक व्यापकतेने काम करण्याची आवश्यकता आहे। या जिल्ह्यामधली राजकीय समीकरणं ही कदाचित काय काय वेळेला मतदारसंघाने बदलली जात असतात। विधानसभा मतदारसंघासहित शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छितो। पण आता आमच्या सर्वांचीच कसोटी आहे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची। जिल्हा परिषद 2014 सालाच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली। आज 8 वर्ष झाली, 8.5 वर्ष झाली। जिल्हा परिषद त्या ठिकाणी 5 वर्षाचा कालखंड सोडला तर निवडणुका झाल्या। नगरपालिकेच्या निवडणुका 2016च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये झाल्या, त्याला या 8.5-9 वर्षाचा कालखंड झाला। त्याही ठिकाणच्या निवडणुका झाल्या। महापालिकेमध्ये सुद्धा ही स्थिती आहे। शेवटी तळागाळातला कार्यकर्ता जो लोकांशी संवाद करत असतो, लोकांच्या निगडीत असलेल्या प्रश्नांची सातत्याने उकल करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत असतो, त्याच्या अस्तित्वाची निवडणूक आता समोर त्या ठिकाणी आलेली आहे। अशा वेळेला माझ्यासारख्या प्रदेशाध्यक्षाचं कर्तव्य ठरतं की त्यांची निवडणूक येईल। मी आज आपल्याला पुन्हा एकदा आश्वस्त करतोय
की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवर आम्ही लक्ष जितकं घातलं होतं त्याच्यापेक्षा काकणभर सरस कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणाची ताकद प्रदेश पातळीवर आपल्या पाठीमागे उभं राहील हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा. पण शेवटी या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती नेहमी वेगळी आहे. इथे अनेक वेळेला जिल्हा परिषद ताब्यात आली, बहुमतानेच आली असं नाही, 2-4 मताचा आधीमध्ये कधीतरी फरक होत गेला. काही वेळेला आली असेल, काही वेळेला इकडे तिकडे होत गेला असेल. कोणी तिकडे माणसं दिली, कोणी इकडे दिली, कोणी तिकडे दिली, कधी इकडे झाली. राजेश हसतायत, त्यांना वाटलं मला काय माहितीच नाही. यावेळेला मात्र एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सामोरं आहे. मला वाटलं असतं तर मी आज प्रश्न विचारू शकतो की बीडमधले इथे किती आहेत मतदारसंघातील, माझ्या गावामध्ये इथे किती आलेत विचारू शकतो, गेवराईमध्ये किती आलेत विचारू शकतो, परळीमध्ये किती आलेत विचारू शकतो, केजमधले किती मतदारसंघातील आलेत विचारू शकतो, किंवा आष्टी पाठातून किती आले ते विचारू शकतो. पण नाही, कार्यकर्त्यांना उघडं पाडणं म्हणजे नेत्याचं काम नाही. कार्यकर्त्यांना सोबत घेणं, विश्वास देणं हे काम आहे. त्या कामातूनच मला संघटनेची बैठक उद्या कालावधीमध्ये असते. पण विक्रमजी कुठे काय बेरीज वजा ते होत असते राजकारणात. त्याहीपेक्षा काही पद्धतीने तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करत उद्याची भविष्याची वाटचाल करायची आहे ती करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकतं. सकाळपासून बीड शहरातल्या किमान 5 ते 6 ठिकाणच्या सहकाऱ्यांना भेट देण्याची संधी मला आणि माझ्या राज्यपातळीवरच्या नेत्यांना त्या ठिकाणी मिळाली. कोणाला कुठं गेलेला पसंत झाला असेल नसेल मला माहीत नाही, पण मी कार्यकर्त्यांच्यासाठी जागणारा आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देणारा कार्यकर्ता असल्यामुळे ज्यांनी सांगितलं की आमच्याकडे 5 मिनिटं का होईना या त्या ठिकाणी जाण्याचं कर्तव्य प्रदेशाध्यक्षांना तर मी प्रामाणिकपणाने केलं. पण तिथे गेलं की त्यांचा आपोआप सन्मान वाढतो. तो सन्मान माझ्यामुळे वाढतो असं नाही तर संघटना त्यांच्यापर्यंत राज्यपातळीची पोचली असा एक मेसेज त्यांच्या माणसामध्ये द्यायचा असतो. ते देण्यासंबंधातली प्रामाणिकपणाची भूमिका त्या ठिकाणी. हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भक्कम बलस्थान असलेला जिल्हा. आज पत्रकार विचारतील प्रकाश सोळंके काय नाही, त्यांनी मला काल फोन केला की त्यांच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे. मला त्यांनी काल फोन केला संध्याकाळी. बरोबर 2 वर्ष 5-10 दिवसापूर्वीच आम्ही सर्वांनी मिळून अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला होता. संबंध देशभरात राज्यभरामध्ये एक वेगळ्या परीचं वातावरण गेल्या 10 वर्षापासून एनडीएच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं. अशा वेळेला बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असलाच पाहिजे असा निर्णय आम्ही काही मंडळींनी त्या कालावधीमध्ये घेतला. हा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतला. आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीपराव वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, 43 विधानसभा सदस्यांनी साथ त्या कालावधीमध्ये दिली. आणि हा निर्णय त्या कालावधीमध्ये घेत असताना ज्या विचारधारेवरती आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल झाली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार, या मूळ विचाराशी तर्कसंगतच एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या कालावधीमध्ये घेतला. क्रिया प्रतिक्रिया स्वाभाविकपणे त्याच्या मोठ्या प्रमाणावरती उमटल्या गेल्या. टीका टिप्पणीला सामोरं जावं लागलं. पण एकदा निर्णय घेतला, तो निर्धारित घेतला, विचारपूर्वक घेतला, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी घेतला. असा निर्णय घेतल्याच्या नंतर त्या साऱ्या परिस्थितीतून आम्ही सर्वांनी म्हणून वाटचाल करण्याचा त्या कालावधीमध्ये प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जवळ आल्या, निवडणुका लागल्या, त्याला देशभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं गेलं की पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालचं इंडियाचं सरकार आलं तर भारत रत्न गड्ड्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटनाच रद्द केली जाईल. स्वाभाविकपणाने आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये शासकता निर्माण आहे. आदिवासी बांधवांना सुद्धा त्या कालावधीमध्ये वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये आरक्षण दिलंय, ही घटना रद्द झाली तर आपले आरक्षण होत आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये तथाकथित इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशाच्या कानाकोपऱ्यात हा खोटा अपप्रचार बिंबवण्यामध्ये विरोधकांना त्या कालावधीमध्ये यश आलं. देशामध्ये सुद्धा त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावरती उमटले. आम्ही सर्वजण त्या कालावधीमध्ये सांगत होतो, मी सुद्धा त्याला रायगड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार होतो. देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्यासारखे उमेदवार आम्ही सगळीकडे सांगत होतो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातली घटना बदलली जाणार नाही. आजही सांगतो ती घटना कदापि बदलली जाणार.
पण एकदा लोकांच्या मनामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं की त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। महाराष्ट्रामध्ये तर विदर्भामधली गडकरी साहेबांची स्वतःच्या प्रतिष्ठेतून त्यांच्या स्वतःच्या हाताला एक वोट बँक लक्षात घेतली तर सर्व जागांच्यावरती महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले, महायुतीला दारुण पराजयाला सामोरं जावं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि मोहोळ या दोन जागा, सातारा आणि पुणे या दोन जागा वगळता सर्व जागांच्या वरती त्या ठिकाणी इचलकरंजी जागा वगळता महाविकास आघाडीचे उमेदवार। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावच्या दोन जागा वगळता सर्व ठिकाणीच महायुतीला दारुण पराजयाला सामोरं जावं। माझ्या कोकणामध्ये रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, शेजारचा मावळ असेल, कल्याण असेल, ठाणे असेल आणि मुंबईच्या दोन जागा असतील, या ठिकाणी मात्र महायुतीला यश मिळालं। मराठवाड्यामध्ये सुद्धा संभाजीनगरची जागा तिरंगी लढत झाली, बाकीच्या सगळ्या उरलेल्या जागांच्या वरती महायुतीला पराजय पत्करला। बीडमध्ये असलेल्या उमेदवार महायुतीच्या पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा एक सक्षम उमेदवार होत्या। राजकारणामध्ये त्या कालावधीमध्ये जे काही विचार झाले, त्याच्यामधून जे काही वेगवेगळे परिणाम झाले, वेगवेगळ्या पैसा प्रचार अपप्रचार त्या कालावधीमध्ये झाला आणि बालेकिल्लेला असलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित असताना सुद्धा दुर्दैवाने त्या निवडणुकीमध्ये अल्पशा मताने आपल्याला पराजय पत्करला। शल्य आणि दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये राहतं, जसं योगेश क्षीरसागरांच्या मनामध्ये राहतं, ते योगेश पुरता सीमित नाही, तर पक्षाचा प्रमुख म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा त्याच्याबद्दलच्या एक भावना निश्चितपणे त्या ठिकाणी आहे। त्याच्या धुमात असं काय कारण, पण जय पराजय राजकारणामध्ये येत असतात, प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून नवीन राजकीय समीकरण त्या ठिकाणी बदलत असतात। मी धनंजय नेहमीच बीडमध्ये आलो, बराच वेळेला बीडमधले वेगवेगळे कार्यक्रम उत्स्फूर्तपणाने सुद्धा पाहिले। आजचाही कार्यक्रम खासगी बसायचं भेटू द्यायला मी नक्कीच बोलीन, जाहीररित्या बोललं तर कोणाला वाईट वाटेल, कारण माझ्या राजकीय आयुष्यात मी अनेक वेळेला बीडला आणि निर्धार नवपर्वाचा संकल्प करत संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 4 आणि कालचे 4 आणि हा 9वा जिल्हा आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथला उत्साह, तिथला कार्यक्रम, ते सगळं अनुभव त्या ठिकाणी आलो। त्याच्याबद्दल माझा कोणाच्याबद्दल आक्षेप असं काय कारण, पण नियमितपणाने वेगवेगळ्या पैकी भूमिका ही राजकारणामध्ये होत असते। मी अनेक वेळेला बोलत आलो अजितदादांजवळ की अनेक वेळेला राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या जवळ की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक राजकीय दृष्ट्या सजग असलेला जिल्हा कुठला, मी राष्ट्रीय दृष्ट्या सजग बोलतोय, तर तो हा बीड जिल्हा आहे। त्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत जिल्ह्याचीच एकंदरीत अशी सामाजिक धारणा आहे। सामाजिक म्हणजे मी त्या अर्थाने सामाजिक म्हणत नाही, मी सर्व अर्थाने सामाजिक त्या ठिकाणी म्हणतोय। त्याच्यामध्ये राजकारण आणि राजकारणाच्या बद्दलचे असलेले पैलू, याबद्दलची एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता असेल म्हणा किंवा प्रखरता असेल म्हणा, ती या बीड जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुभवायला मिळते। या जिल्ह्यामध्ये बीडचा मतदारसंघ असेल, माजलगावचा असेल, गेवराईचा आहे, परळीचा आहे, आष्टी पाटोद्याचा आहे, केज मतदारसंघ आहे, हे सगळे या जिल्ह्यातील मतदारसंघ, ज्या मतदारसंघातून आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करत आला आणि आता आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जायचं। 8, 9, 10 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्याला आम्ही पदावरती बसलो, मी खासदार झालो, अजितदादा मुख्यमंत्री झाले, धनंजयचे आमदार झाले, त्या कालावधीमध्ये मंत्री होते। एनडीए मधल्या सहभागाच्या प्रक्रियेमधला महत्वाचा घटक म्हणून धनंजय मुंडेंनी त्या कालावधीमध्ये प्रभावीपणाची भूमिका बजावली होती। हे बीडला नवीन सांगत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला मी जातो त्या त्या वेळेला या भूमिकेच्या बद्दल स्पष्टपणाची माहिती सुद्धा जनतेला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी आम्ही त्या भूमिकेवर नेमकं का पोहोचलो ते आता पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही, पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या सारखंच वातावरण तयार राहीलच अशी अपेक्षा करत महाविकास आघाडी संबंध महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये काम करते। याचा उल्लेख उद्धवजी ठाकरे यांनी काल परवा त्यांच्या प्रकट मुलाखतीमध्ये केला की महायुतीच्या मध्ये विधानसभेच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा निर्माण झाला, त्याचा पराजय झाला असं ते म्हणतात। त्यांना आलेल्या अनुभवातून कदाचित ते म्हणत असतील। आम्ही त्यांच्या कुरकुटीच्यामुळे पराजय झाला असं मानत नाही। लाडकी बहिणी योजना महायुतीच्या सरकारने दिली। अभिमान वाटतो की अजितदादांनी विक्रमी अर्थसंकल्प त्यांच्या राजकीय जीवनाचा नव्हे तर महाराष्ट्राच्या जीवनातला जो टाकला, महाराष्ट्राच्या जीवनात म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सर्वाधिक अर्थसंकल्प अजितदादांनी केले।
त्या अर्थसंकल्पातला जो विक्रमी अर्थसंकल्प त्याच्यामध्ये होता, त्याच्यातून लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रासाठी जाहीर त्यांनी केली आणि वातावरणाच्या बदलाला त्या ठिकाणी सुरुवात. शेतकऱ्यांची थकीत असलेली वीज माफी माफ करण्याचा 1400 कोटी रुपयाचा धाडसी निर्णय त्या कालावधीमध्ये निश्चितपणे घेतला गेला. विरोधकांनी त्याच्याबद्दल अभय होतं. हे सरकार आता कर्जबाजारी होईल. महाराष्ट्रासारखं केवळ पुरोगामी विचाराचं नव्हे तर देशामध्ये विकसित असलेलं राज्य आता आर्थिकदृष्ट्या डबघाईस होईल, बँकरप्ट त्या ठिकाणी होईल आणि मग या राज्यातील पुढच्या कालावधीमध्ये पगाराला सुद्धा पैसे मिळणार नाहीत अशी अभय महिलांच्या नेत्या म्हणून अनेक महिला नेत्यांनी विरोधकांनी त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सरकारने निर्धारपूर्वक अदिती त्या खात्याचे मंत्री 2,35,00,000 महिलांच्या पर्यंत ते लाडकी बहीण योजना त्या कालावधीमध्ये पोहोचली. 1400 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी बिलची थकबाकी माफ करत शेतकऱ्यांचा 20चा सातबारा कोरा करण्याचं धाडस त्या कालावधीमध्ये केलं झालं. त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये 288 जागांच्या पर्यंत 238 जागांच्या पर्यंत महायुतीला त्या ठिकाणी यश. काही जागांच्यावरती यश मिळू शकलं नाही. त्याच्यातली बीड जिल्ह्यातील एक जागा आहे. इतरही जागांच्या वतीमध्ये बालकाकांच्या वतीमध्ये मी स्वतंत्रपणाने मी निश्चितपणे ज्या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करत असेल त्या ठिकाणी मी करेन. कारण 2023 ते 2024 या विधानसभाचा कालखंड होत असताना राज्यभरामध्ये घडामोडी ज्या ज्या वेळेला होत होत्या त्या घडामोडीमध्ये सुद्धा बाळासाहेब आजगे काकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली होती. त्याचा सुद्धा स्पर्श या ठिकाणी या निमित्ताने मी करू इच्छितो. राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक घटना घडत असतात. त्याच्यातून अनेकाला कदाचित काही वेळेला एका वेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल. पण शेवटी पक्ष म्हणून आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे जो कार्यकर्ता त्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या आणि पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला